Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. कार्यकर्ता हा माझा पक्ष आहे. कार्यकर्ता म्हणून त्या पक्षाचं आपण काम करू, नाहीतर आपली विकास आघाडी आहे. विधानसभेसाठी भाजपातून अजितदादांच्या राष्ट्रवादीत आलेल्या संजय काका पाटलांनी आता नवी भूमिका जाहीर केली आहे. सांगलीत संजय काका पाटलांचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. यावेळी कार्यकर्ता हाच माझा पक्ष म्हणत पालिका, झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांआधी संजय काकांनी मोठी घोषणा केली आहे. काही फलग्याच्या ओपचे असणाऱ्या नेते मंडळींना तलप होती. पदावरनं खाली उतरल्यावर सांगितलं, माझ्या नादाला लागू नकोस, उजळलेलं सुद्धा बघू देणार नाही. तो संजय पाटील आहे. आजकालची परिस्थिती आपण पाहतो, कोण कोणावर बोलतोय, काय चाललंय, कुणाला कुणाचं ताळमेळ नाही काय. ह्या सगळ्या अवस्थेमध्ये माझ्यासारख्या मनाची निश्चितपणाने घुसमट होतो. पण मी तुम्हाला आज शब्द देतो, तुम्ही जे म्हणताय ना, तुम्हाला पक्ष मानून आम्ही काम करतोय, तुम्ही म्हणत ते धोरण, मी आज तुम्हाला शब्द देतो, कार्यकर्ता हा माझा पक्ष आहे. कार्यकर्ता म्हणून त्या पक्षाचं आपण काम करू, नाहीतर आपली विकास आघाडी आहे. अहो, आघाडी कधी आपण काढली, किती वर्षापूर्वी. किशोर बोलता बोलता आपण म्हणाला की प्रभाकरची काळजी करता का. महिन्या 2 महिन्यापूर्वी मी सांगितलं, ज्या लोकांनी मला उभं केलं त्यांची अवहेलना करणार नाही. हे राजकारण त्यांनी उभं केलं, संपलं तरी बेहतर, पण या लोकांशी इमानदारीनं राहणार. कोणाचीही संघर्ष करावा लागला, कुठल्याही पक्षाची करावा लागला, तर तो संजय पाटील करणार, हे दाखवून देतो. मला फिकीर कशाची नाही. मी जन्मजात जिगर घेऊन आलोय, कुणाला नमणारा नाही म्हणत संजय काकांनी विकास आघाडी म्हणून लढण्याबाबत घोषणा केली आहे. ज्या पंढरपूरच्या पोलीस स्टेशन मध्ये तिथल्या PIला त्या दोंबेंनी जाऊन शिवीगाळ केली आणि 1 तासाच्या त्यांनी बदली मागितली, तिथं जायला कोण तयार नव्हतं. वडिलांनी ते आव्हान स्वीकारलं, त्यांच्यावर प्रचंड मोठा हल्ला झाला, त्यांनी फायरिंग केला आणि त्या ठिकाणी पहिला एन्काउंटर माझ्या वडिलांनी केला. त्यावेळेला त्यांच्याकडून किमान 20 मर्डर झालेले होते आणि त्यांनी चिठ्ठीवर शब्द घेतल्या होत्या की मी पुढचा आरके पाटलांचा वंश वाढू देणार नाही. आणि आम्ही लावतो. परमेश्वरानं मला जन्माला घालताना आईच्या पोटातनं जिगर दिलेली आहे. जिगर ज्याचे 20 मर्डर झाले, अशाला संजय पाटील नमला आहे. आणि तुम्हाला आज सांगतो, माझ्यावर अनेक वेळा प्रयत्न झाले, अनेक वेळा, पण कधी मी आयुष्यामध्ये कधी भिवून वागलो नाही आणि कधी जायचं थांबलो नाही. संजय काका पाटलांनी सांगलीतील बदलत्या समीकरणांमध्ये नेहमीच जुळवून घेण्याचा प्रयत्न केलाय. राजकारणात सुरुवातीला संजय काका पाटील काँग्रेसमध्ये होते, नंतर शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मग भाजपमध्ये उडी मारत संजय काकांनी थेट लोकसभा गाठली. 2014 आणि 2019ला जिंकलेले संजय काका 2024ला मात्र विशाल पाटलांकडून पराभूत झाले. विधानसभेला महायुतीत तासगाव कवठे महांकाळची जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यानं संजय काकांनी घड्याळकडून निवडणूक लढवली. मात्र रोहित पाटलांकडून संजय काकांचा पराभव झाला. विधानसभेनंतर शांत असणाऱ्या संजय काकांनी पालिका, झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकांआधी मात्र आक्रमक भूमिका घेत नवी घोषणा केली आहे. आता संजय काका सांगली जिल्ह्यात सर्वत्र कार्यकर्त्यांना मैदानात उतरवतात की तासगाव कवठे महांकाळवर लक्ष केंद्रित करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सांगलीहून स्वाती चिखलीकरसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.